याला टर्न करून घेतलेलं आहे. बस आता मी याला काढून घेणार आहे आणि या पेपरवरती काढूया आपण. म्हणजे एक्सेस ऑइल जे आहे ते निघून जाईल. बस बस आता हे इंटरेस्टिंग आपलं जे पॅटी आहे बर्गरचं मसाला पनीर ते पण तयार झालेलं आहे. आणि मी आता एक काम करणार आहे, त्याचा खालचा जो भाग आहे बर्गरचा तो ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं लेट्यूस असेल तर लेट्यूस टाकायचं आहे. जर लेट्यूस नसेल तर तुम्हाला थोडंसं पालक टाकायचं असेल ते पण तुम्ही टाकू शकता. आता याच्यावर टाकणार आहे मी काकडी, टोमॅटो, याच्यावर टाकू थोडी आपण काळी मिरी पूड, थोडंसं मीठ पण. याच्यावर जाणार आहे आपलं हे बर्गरचं पॅटी, चीज, जो आपण परतून घेतलेला कांदा आहे तो पण मी याच्यावर टाकणार आहे. छान. आता हा कांदा टाकल्यानंतर मी इथे तळून घेतलेले जे कढीपत्ते आहेत ना ते जरा क्रश करणार आहे आणि बर्गर बनवर टाकणार आहे इथे. आणि थोडे याच्यावरती पण टाकू आपण. मला याला कढीपत्त्याचा फ्लेवर द्यायचा आहे या बर्गरला, त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा कढीपत्ता तळून याच्यात टाकणार आहे. आता मी याला बंद करणार आहे आणि याचं गार्निश करून घेणार आहे. तयार आहे आपला मस्त जम्बो साईजचा मसाला पनीर बर्गर. आता एक काम करतो, मी याला प्लेटमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला पनीर बर्गरसाठी लागणारे साहित्य: किसलेलं पनीर, भाजलेला कांदा, चीज स्लाइस, बर्गर बन्स, उकडलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, टोमॅटो, काकडी, मैदा, कॉर्नफ्लोअर, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, तळलेला कढीपत्ता, चिरलेला कढीपत्ता, गार्लिक बटर, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम बर्गरची टिक्की बनवण्यासाठी एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, थोडंसं तेल, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लाल तिखट घालून मिश्रण एकत्र करून त्याचा मसाला तयार करून घ्यावा. एका बाउल मध्ये पनीर आणि उकडलेला बटाटा एकत्र करावा. तयार केलेला मसाला पनीर आणि बटाट्याच्या एकत्रित मिश्रणात घालून त्यामध्ये कोथिंबीर, मीठ, काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मैदा घालून त्या मिश्रणाचा गोळा बनवून त्याची टिक्की बनवून घ्यावी. बॅटर तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार टिक्की बॅटर मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यावी आणि गरम तेलात तळून घ्यावी. बर्गर बन्स मधोमध कापून त्याला गार्लिक बटर लावून गरम फ्राय पॅन वर खरपूस भाजून घ्यावं. गरम केलेल्या बर्गर बन्सचा खालचा भाग ठेवून त्यावर लेट्यूसची पानं, काकडीचे स्लाइस, टोमॅटोचे स्लाइस, काळी मिरी पूड, मीठ, तळलेली टिक्की, चीजचे स्लाइस आणि परतलेला कांदा घालून त्यावर बर्गर बन्सचा वरचा भाग ठेवावा आणि रंगीत सिमला मिरचीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउल मध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?